सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. लग्नाच्या मंगल प्रक्षणी वधूच्या हातावर रेखाटली जाणारी मेहंदी, ती फक्त नक्षी नाही, ती आहे सौभाग्याची छाप, प्रेमाची भाषा आणि नव्या आयुष्याची सुरुवात. मेहंदीचा प्रत्येक रंग, प्रत्येक रेषा संसारात आनंद, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येते. पण मेहंदीला इतके पवित्र स्थान का दिले गेले असेल? चला जाणून घेऊया लग्नातील मेहंदीचे गूढ आणि महान महत्त्व. भारतीय लग्नातील प्रत्येक विधीमागे खोला अर्थ दडलेला असतो आणि त्यातलाच एक अतिशय पवित्र आणि सुंदर सोहळा म्हणजे मेहंदी. लग्नापूर्वी मेहंदीच्या हातावर उमटणारी मेहंदी ही केवळ सजावट नाही, ती आहे सौभाग्याची, प्रेमाची आणि मंगलतेची छाप. पुरातन परंपरेनुसार शुभ कार्यापूर्वी औषधी वनस्पतीचा स्पर्श होणे हे अत्यंत मंगल मानले गेले आहे. मेहंदी ही काय शीतल गुणाची औषधी वनस्पती असल्यामुळे काय ती वधूच्या शरीरातील उष्णता कमी करते, मन शांत करते आणि नव्या आयुष्यातील तिला सज्ज करते, असाही समज आहे. हिरव्या रंगाची मेहंदी समृद्धीचे प्रतीक मानली आहे. वधूच्या हातातील मेहंदी जितकी गडद तितका तिचा संसार आनंदी प्रेमळ असेल असा सुद्धा समज आहे. मेहंदी समारंभात माहेर आणि सासरची माणसं एकत्र येतात, हसतात, गातात, नात्यात आपुलकी वाढते आणि म्हणूनच मेहंदी हा केवळ विधी नसून तो नात्याचा, प्रेमाचा, एकतेचा उत्सव आहे. मेहंदीत वराचे नाव लपवण्याची परंपरा ही प्रेम, विश्वास आणि खेळकरपणाचे सुंदर प्रतीक आहे. आता तर मेहंदीचा एक खास विधी म्हणून एक दिवस ठेवण्यात येतो आणि त्या दिवशी सगळेजण हिरव्याच साड्या घालतात. म्हणजे असं काही नवीन सुद्धा अशा आयडिया करून मेहंदीचा कार्यक्रम ठेवला जातो. मेहंदीचा एक खास दिवस असतो आणि त्या दिवशी सासरकडली महिला एकत्र येऊन, सासर माहेर दोन्हीकडच्या महिला एकत्र आल्यामुळे नातेसंबंध दृढ होतात आणि गोडवा सुद्धा निर्माण होतो आणि त्या दिवशी मेहंदीचा कार्यक्रम ठेवला जातो. म्हणूनच लग्नातील मेहंदी म्हणजे काय, हातावरची नक्षी नव्हे, आयुष्यभरासाठी उमटलेली सौभाग्य संस्काराची मोहर आहे. आपली ही सुंदर परंपरा प्रत्येक घरापर्यंत पोहोचू देऊया. आता हे कोणत्या पुराणामधून आपल्याला कळतं मेहंदीची, तर हे थेट असं पुराणामध्ये उल्लेख नाही आहे, पण त्याचा संदर्भ घेऊन हे मेहंदीची लोकपरंपरेनुसार मेहंदी लावण्याची परंपरा सुरू झालेली आहे. स्कंद पुराणामध्ये काय सौभाग्यवतीचे स्त्रियांचे अलंकार, व्रत, शुभ संस्कार याचा उल्लेख केला आहे. हिरव्या वनस्पतींनी म्हणजे औषधी पानाने केलेले अलंकारानं मंगल आणि आयुष्यवर्धक असं म्हणलेलं आहे. त्यामुळेच मेहंदीचा सौभाग्याची संबंध इथे जोडला जातो. गरुड पुराणामध्ये काय औषधी वनस्पतीचे धार्मिक, शारीरिक महत्त्व सांगितलेले आहे. मेहंदीसारख्या थंड गुणधर्म असलेल्या वनस्पती शुभ कर्मापूर्वी वापरण्याचे संकेत दिलेले आहे. भविष्य पुराणात सुद्धा विवाह संस्कारातील मंगल कर्मे, स्त्रीचे सौभाग्य टिकवणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. विवाहापूर्वी शरीर, मन शुद्ध करणारे अलंकार, लेपन शुभ मानलेले आहे. यामध्ये मेहंदीचा समावेश मानला जातो. आता आयुर्वेद ग्रंथ कोणते, चरक संहिता आणि सुश्रुत संहिता येथे मेहंदीला शीतल म्हणजे थंड, दोषशामक औषधी वनस्पती म्हणलेले आहे. विवाहासारख्या मोठ्या संस्कारापूर्वी शरीर शांत ठेवण्यासाठी तिचा उपयोग इथे सांगितलेला आहे. म्हणजे इथं थेट असं पुराणामध्ये उल्लेख झाला नाही मेहंदी लावण्याचा, पण त्याचं लोकपरंपरेनं हे मेहंदी लावण्याची परंपरा सुरू झालेली आहे. आणि त्याच्यामुळंच काय लग्नात किंवा सणामध्ये आपण मेहंदीला धार्मिक, सांस्कृतिक असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या सौभाग्याचं प्रतीक म्हणून मेहंदी लावण्यात येते. हिरवा रंग काय समृद्धी, वैवाहिक आनंद दर्शवतो. वधूच्या हातातील मेहंदी गडद येणे म्हणजे डार्क कलरची मेहंदी जर रंगली तर आपण तिचं जीवन काय होतं, दीर्घ, आनंदी संसाराचे लक्षण मानलेले आहे. विवाहापूर्वी मंगलकर्म म्हणूनच मेहंदी लावली जाते. पुराण परंपरेनुसार शुभ कार्यापूर्वी थंड औषधी म्हणजे शीतल औषधी लेपन करणं हे सुद्धा मंगल मानलेले आहे. मेहंदी शरीरातील उष्णता कमी करते. आयुर्वेदानं सांगितलेल्याप्रमाणे मेहंदी काय उष्णता कमी करते, ताण, थकवा कमी करते, हातापायातील नसा शांत करून वधूला मानसिक स्थैर्य देते असंही सांगितलेलं आहे. नातेसंबंध दृढ करणारा सोहळा असतो. मेहंदी समारंभात लग्नापूर्वी मेहंदीचा मी सांगितलेलंच आहे की एक दिवस असतो मेहंदी समारंभ. त्यामध्ये माहेर सासरचे लोक एकत्र येतात, हसतात, खेळतात. मेहंदी लावल्याने प्रेम, आपुलकी आणि एकात्मता वाढते.
मेहंदी उशिरा निघणं हे सुद्धा सौभाग्य वृद्धीचं चिन्ह मानलेलं आहे. भारतीय सणामध्ये एक सुंदर परंपरा आहे जी म्हणजे प्रत्येक घरात हर्ष आणि आनंद घेऊन येते, ती म्हणजे मेहंदी लावण्याची सणामध्ये परंपरा. मेहंदी फक्त हातापायाची नक्षी नाही, ती सौभाग्याची, मंगलतेची अशी पवित्र छाप आहे. सणातील मेहंदी हे काही फक्त सजावट नाही आहे, तर सामाजिक, कौटुंबिक आणि भावनिक उत्सव सुद्धा आहे. स्त्रिया एकत्र येतात, हसतात, गातात, नात्यांना अधिक नातं अधिक दृढ होतं. प्रेम, आपुलकी, सौभाग्य वाढतं. म्हणूनच प्रत्येक सणामध्ये मेहंदी लावणं हे परंपरेचा भाग आहे, सोबतच आपल्या संस्कृतीची, सौभाग्याची खूणसुद्धा आहे. आता सणामध्ये विशेषतः कोणत्या सणामध्ये नवरात्र, करवा चौथ, तीज, लक्ष्मीपूजन, दिवाळी, विवाह, संक्रांत, प्रत्येक व्रत वैकल्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण मेहंदी लावतो. 16 शृंगारामध्ये मेहंदी आलेलीच आहे. सौभाग्य आणि शुभतेचं प्रतीक सुद्धा मानलेलं आहे. सणाच्या दिवशी मेहंदी लावल्यानं काय वाढते? शुभता वाढते, सकारात्मकता ऊर्जा होते घरामध्ये. पुराणानुसार मेहंदीला सौभाग्याचे, ऐश्वर्याचे आणि आरोग्याचे प्रतीक मानलेले आहे. आयुर्वेदानुसार तर ते उष्णता कमी करते, थंडावा देते आणि मेहंदी सणाच्या दिवशी मानसिक शांती निर्माण करते. आणि सणाच्या वेळी जर एकत्र आल्यामुळे एकत्र येऊन मेहंदी लावतात, त्यामुळे नाती दृढ होतात सणाच्या किंवा लग्न प्रसंगामध्ये. त्याच्यामुळे काय होते? समाजात आनंदाचे वातावरण होते. हे मेहंदी सुंदरतेचं तर प्रतीक आहेच आहे, त्यासोबत सणाच्या उत्सवात खेळ, प्रेम, आपुलकीचं सुद्धा प्रतीक आहे. ही होती आपल्या भारतीय संस्कृती लग्नातील मेहंदीची कथा आणि तिचे महत्त्व. हे पुरातन ह्याच्यामध्ये काळापासून आपल्या संस्कारामध्ये मेहंदीला विशेष असे स्थान देण्यात आलेले आहे. कारण काय? मेहंदी तिचा रंग, प्रत्येक रेष संसारात आनंदी, समृद्धी आणि प्रेम वाढवते. मेहंदी समारंभ हा फक्त विधी तर आहेच आहे, सोबत एक सामाजिक, भावनिक, कौटुंबिक उत्सव आहे. या दिवशी माहेर सासरचे नाते दृढ होते, आपुलकी वाढते, प्रेम अधिक वाढतं आणि नव्या संसारासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. मेहंदी फक्त एक अलंकार नाही, ती आहे सौभाग्याची, भक्तीची, संस्काराची अशी पवित्र छाप. जपून ठेवा ही परंपरा, शिकवा आपल्या पुढच्या पिढींना आणि कायम ठेवा हृदयात तिचा आदर. जय हिंदू संस्कृती, जय मंगल परंपरा आणि आपल्या संस्काराची जपणूक सदैव होत राहो.